नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश गुंजाळ. कळस कृषी प्रदर्शनमध्ये आपण आलो आहे. कृषी राजा ॲग्रोच्या स्टॉलवरती. इथं आपल्याला 50पेक्षा जास्त मशिनरीज आपल्याला बघायला भेटतील, ज्या की छोट्या आहे, स्वस्त आहे आणि शेतकऱ्याच्या फायद्याच्या आहे. आपल्या वेळेची बचत, पैशाची बचत. तर त्यातीलच काही प्रोडक्ट मी सांगतो सर, आपल्याला माहिती देतीलच. हे कोळपणी यंत्र आहे. तर हे आजकाल मजुरांची आपल्याला हे परवडत नाही, तर त्यानुसार आपण सिंगल माणूस हा कोळपणी यंत्राचा वापर करून शेतातील तण किंवा माती मोकळं करण्याचं काम करू शकतो. त्यामध्ये बाकी मका पेरणी यंत्र आहे, या कंपनीने डेव्हलप केलेलं. त्याचनुसार हे आहे ते रोप लावण्यासाठी आहे, की जे की सिंगल माणूस एकटा जमीन ओली असू किंवा कोरडी असू त्यामध्ये हे काम करतं. तिथं आपण फक्त इथून रोप टाकायचे आणि हे प्रेस करून त्याला खाली जमिनीत सोडायचं. तर अशा प्रकारचे 50पेक्षा जास्त प्रोडक्ट आहे. तिकडे आपले मका टोकन यंत्र आहे. त्यानंतर मागं तिकडे आपलं पेरणी यंत्र आहे. तर सरांकडून आपण माहिती घेऊया की त्यांच्या मशिनरीची काय खासियत आहे, कृषी ॲग्रोमध्ये इतर मॅन्युफॅक्चररपेक्षा हे काय वेगळं देतं आहे आणि कोणते कोणते प्रोडक्ट यांच्याकडे आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. तर आपण आपलं कृषी राज ॲग्रो संगमनेर MIDCमध्ये प्रोडक्शन आहे. तसंच राहुरीला SP ॲग्रो हे पण आपलं प्रोडक्शन आहे. आपण पॉवर विडरचं जे पेरणी यंत्र आहे, तर हे 8 HP, 9 HP, 10 HP, 11 HP पॉवर विडरला चालतं. याच्यात स्पेशल असं आहे की याच्यात आपण सेंटरला व्हील दिलेलं आहे. ज्यावेळेस आपलं कडेला मशीन जातं ते वळवायला आणि उचलायला अवघड जातं, तर हे व्हीलच्या साह्याने आहे ना ते वळवायला सोपं जातं. आणि याच्यात कांद्यापासून मका, हरभरा, गहू, सोयाबीन, कांदा, रोपवाटिका सगळ्या प्रकारचं बियाणं होतं. पेरणी करू शकतो. त्याच्यात ते आपल्या मनुष्य चलित पण आहे, हे पॉवर विडर चलित पण आहे आणि ट्रॅक्टर चलित पण आहे. सर्व HP मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. तर हे पुढच्या आपण प्रोडक्टकडे जाऊया. हे कोळपणी यंत्र आहे. तर याची काय आता हे कोळपणी यंत्र आहे. हे 3 HP मध्ये येतं, 5 HP मध्ये आणि 3 HP मध्ये डबल व्हील येतं. याला 4 अवजार येतात. त्याच्यामध्ये पास, फन, रेझर आणि बळी माती लावायला, बाळभरणी असे 3 अवजार मागे अटॅच करता येतात. प्लस याला पेरणी यंत्र पण आपण कनेक्ट करून देतो जर आपल्याला एक्स्ट्रा ॲक्सेसरीजमध्ये असेल. पेट्रोल इंजिन नाही, हे तिन्ही पण पेट्रोल इंजिन आहे. 3 इंचा मेंटेनन्स होतो, रिपेअर होतात. आणि याची सर्व्हिससुद्धा तुम्ही सर्व्हिस पण आपल्याकडे भेटून जाईल. ठीक आहे. निश्चित पुढचं प्रोडक्ट आपण बघूया. आता हे मका पेरणीचा स्पेशल पेटी आहे. ही आपण आता डेव्हलप केली आहे, 2 वर्ष झाले ते SP ॲग्रोकडून. SP ॲग्रोने ही डेव्हलप केलेली स्पेशल मकाची पेटी आहे. ज्या प्रकारात आपलं जे टोकन यंत्र आहे 6 इंचावर 9 इंचावर परफेक्ट बी पडतं, त्याच प्रकारात याचं तुमचं परफेक्ट बी 6 ते 9 इंचावर पडणार 100%. तर निश्चितच हे शेतकऱ्यांच्या फायदेशीर प्रोडक्ट आहे. तरी एकदा आपण निश्चित व्हिजिट करा कृषी राज ॲग्रो. बाकी आपल्याकडं फॉगर किट आहे. हे गायांच्या गोट्यांमध्ये किंवा पोल्ट्री फार्ममध्ये किंवा नर्सरीमध्ये फॉगर किट टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी काम करतं. आणि याच्यावर तुम्ही टायमिंगही सेट करू शकता, किती वेळ तुम्हाला चालू ठेवायचं आहे, किती वेळ बंद ठेवायचं आहे. ही पूर्ण अशी सिस्टीम असते फॉगरची. आणि मायक्रोम MM मध्ये नोझल असतात. अच्छा, म्हणजे ते जेवढा आपला गोठा असेल जेवढी साईज त्याच्या साईजनुसार ते आपण बसवून देतो. ठीक आहे. धन्यवाद सर दिलेल्या माहिती.